शहरात वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या ऑटो चालक सह शहर बस चालकांना दंड देण्यात आलाय। चौथ्या दिवशी सुद्धा राजकमल चौकात पोलीस निरीक्षक रीता उईके यांच्या नेतृत्वात धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली। जर वाहतूक नियमांचे पालन केले नाही तर अशीच वाहने तपासणी मोहीम राबवून धडक कारवाई करणार असा इशारा यावेळी देण्यात आलाय। नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले। शहरात कुठेही वाहने पार्किंग करून इतर वाहनांना अडचण निर्माण करणे अशात अपघाताच्या घटना घडत आहे। वाहतूक नियमाचे पालन न करणे आधी समस्या निर्माण झाल्याने आता शहर वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी शहरातील प्रत्येक चौकात धडक वाहने तपासणी मोहिमेला सुरुवात केली। नवाथे चौक बस स्थानक परिसर नंतर आता चौथ्या दिवशी पुन्हा राजकमल चौकात धडक ऑटोसह इतर वाहने तपासणी मोहीम राबविण्यात आली। आज राजकमल चौकात आपण चालू केले, कारण राजकमल चौक हा शहराचा मुख्य आत्मा म्हटलं तरी चालेल शहराचा असा चौक असूनही चौकाच्या चारही बाजूला ऑटो हे अस्ताव्यस्त लागलेले असतात। वारंवार सूचना देऊनही ऑटोवाले त्यावर नियमांचं पालन करताना दिसून येत नाही। म्हणून आज आम्ही शहरात आपल्या राजकमल चौक या ठिकाणी रस्त्यावर अस्ताव्यस्त राहणारे तसेच ड्रेस न वापरणारे फ्रंट सीट ऑटो अशा सर्व प्रकारच्या वाहनावर कारवाई चालू आहे। आपण नियमित म्हणजे आज चौथा दिवस असूनही अद्यापही ऑटो चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे अर्धा फरक 50% फरक झाला आहे, परंतु 50% ऑटो चालक अद्यापही ड्रेस घालणे किंवा वाहनाचे कागदपत्र सोबत बाळगणे तसेच फ्रंट सीट वाहतूक करणे हे अद्यापही सुधारणा झालेली दिसून येत नाही। जोपर्यंत ऑटो चालकांमध्ये सुधारणा दिसून येणार नाही तोपर्यंत आमची ही मोहीम नियमित सुरू राहील। पोलीस निरीक्षक रीता उईके स्वतः आपल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरले असून राजकमल चौकात अनेक ऑटोची कागदपत्रे गणवेश तपासण्यात आला। रस्त्यावर अस्तव्यस्त उभे करण्यात आलेल्या ऑटो चालकांना दंड देण्यात आला। येते की सर्व नागरिकांनी मोटर वाहन कायद्याचे नियमित पालन करावे, जेणेकरून अपघात घडणार नाही आणि जीवितहानीपासून आपलं स्वतःचं आणि दुसऱ्यांचं संरक्षण करते। तसेच बऱ्याचदा वाहन चालक हे वाहन चालवताना मोबाईल फोनवर सुद्धा बोलताना दिसून येतात। तर मोबाईल फोनवर बोलत असताना समजा बाजूने वाहन आलं किंवा मागून वाहन आलं तर आपलं बॅलन्स जाऊ शकतं, त्यामुळे अपघात होऊ शकतं। तर मोबाईलवर सुद्धा बोलणे हे चुकीचे आहेत। तसेच शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रिपल सीट म्हणा किंवा रॅश ड्रायव्हिंग फास्ट वाहने चालवतात, अशा वाहन चालकांना सुद्धा सावधान व्हावं। अशा वाहनावर सुद्धा आपण कडक कारवाई करणार आहोत। तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणाऱ्या शहर बस चालकांना सुद्धा चलान देण्यात आले। नागरिकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे, वाहनावर असताना मोबाईलवर बोलण्यास टाळावे, ऑटो चालकांनी गणवेशसह कागदपत्रे जवळ बाळगावे असे आवाहन पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी सर्व वाहन चालकांना केले। सिटी बसचे मार्ग म्हणा किंवा सिटी बसमध्ये सुद्धा ओव्हरसीट प्रवासी नेणाऱ्या सिटी बसवर सुद्धा कारवाई करण्यात येईल। सर्व सिटी बस चालकांचे लायसन्स वेळोवेळी चेक करण्यात येईल आम्हाला दिसले। तसेच इतर सर्व वाहनावर जे वाहन मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करेल अशा सर्व वाहनावर नियमित कारवाई सुरू राहील।